गुड आफ्टरनून ऑल. स्क्रीन आवाज क्लिअर आहे का? एकदा कन्फर्मेशन द्या फास्टमध्ये. पटकन कन्फर्मेशन द्या. पटापट टॉपिक वरती जाऊ. बोला जरा. क्लिअर. डन. चला मग आपण आज काय डिस्कस करणार राजानो, तर आजपासून जो काही गणिताचा पाठ असेल, मॅथ्सचा पाठ असेल, ठीक आहे ना, तो पाठ बघू आपण पटपट कसा बघता येईल. ठीक आहे ना, त्या अनुषंगाने आपण जाऊयात. आता तुम्ही जर बघितलं असेल तर मी त्याला 3 कॅटेगरीमध्ये कॅटेगराइज केलंय. ए बी सी. ठीक आहे. ए पिलर, बी पिलर, सी पिलर. ठीक आहे. या 3 पिलरला व्यवस्थित जर अभ्यासलं तर तुमचा येणाऱ्या एक्झामसाठी जो काही पॅटर्न असेल किंवा क्वेश्चन असतील ते तुमचे जमतील. ठीक आहे. ए मध्ये सगळा बेसिक वाला कंटेंट आहे, म्हणजे जसं की लसावी मसावी असेल, सिम्प्लिफिकेशन असेल आणि ॲव्हरेज असेल. तर सिम्प्लिफिकेशन आणि ॲव्हरेज यांच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे. मग पहिल्या बीटमध्ये, पहिल्या ए मध्ये हे 3 टॉपिक कव्हर करणार आपण. जसा ए बीट कंप्लीट झाला त्याच्यानंतर दुसरा बीट आहे की पर्सेंटेज ज्याला आलं. ठीक आहे ना, याचा क्रम चेंज केला तरी चालतो. पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी, नंतर प्रॉफिट लॉस, नफा तोटा, आणि त्याच्यानंतर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, SI CI. ठीक आहे. हे झालं हा दुसऱ्या बीट मध्ये. आणि याच्यासोबत स्पीड, डिस्टन्स, टाइम. ठीक आहे. स्पीड, डिस्टन्स, टाइम मध्ये 3 पार्ट येतात. 3 पार्ट कोणकोणते आहे? तर एक पार्ट असेल ट्रेनवाला, नंतर दुसरा पार्ट असेल ट्रेनचा पोर्शन झाला की नंतर दुसरा असेल बोटवाला पार्ट, आणि तिसरा असेल टाइम अँड वर्कवाला. माणसांचा क्वेश्चन, 400 माणसं एक काम इतक्या दिवसात करतात, त्याच्या एवढं काम करायचं असेल तर कसं, किंवा इफिशियन्सी वाले क्वेश्चन. ए हा बी चा 10% कार्यक्षम आहे, 20% कार्यक्षम आहे. बी ते काम 12 दिवसात करत असेल, ए आणि बी मिळून किती दिवसात पूर्ण करतील? आलं लक्षात? एवढा पॉइंट बी मध्ये. आणि सी मध्ये जो काही पार्ट असेल तो आहे आपला पार्टनरशिप वाला पार्ट, भागीदारी वाला पार्ट, जो की आता सपोज सी मधलं तुम्ही गुणोत्तर प्रमाण केलं, रेशो प्रपोर्शन. पहिले रेशो प्रपोर्शन केलं तर रेशो प्रपोर्शनचा क्वेश्चन नेहमी वयवारी सोबत मिक्स होऊन येईल किंवा मिक्सचर एलिगेशन सोबत येईल, मिश्रणाचं येईल. हा वाला पार्ट मिक्सचर एलिगेशन, गुणोत्तर प्रमाण सोबत मिक्स. नंतर तिसरं जे काय असेल पार्टनरशिप, भागीदारी. हे 3 बीट यामध्ये अभ्यासू. गोष्टी लक्षात आल्या का? आणि नंतर लास्टला प्रोबॅबिलिटी, संभाव्यता आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन, क्रमचयन आणि संचयन. हा एक बीट. हे एवढे बीट आपल्याला अभ्यासायचे आहेत. गोष्टी क्लिअर आहेत का? बोला. सगळ्यांना क्लिअर कळतंय? मी जी बडबड करतोय ती लक्षात आली का? बोला जरा, पटकन बोला, म्हणजे मला मग पुढे जाता येईल. ठीक आहे. क्लिअर. चला मग स्टार्ट करायचं सेशनला. आता जिथे तुम्हाला वाटलं की यार नाही कळलं तिथे मला फक्त मेसेज हे टाका, कमेंट टाका. मी तुम्हाला ते परत एक्सप्लेन करेल किंवा त्याचं बेसिक मध्ये जाईल. ठीक आहे. जास्त बेसिक मध्ये घुसणार नाही, डायरेक्ट क्वेश्चन आणि क्वेश्चनच्या मागे बॅकग्राऊंड असं सांगत गेलो तर आपला हा पार्ट कंप्लीट होईल 15 दिवसात एकदम भारी. ठीक आहे. हा, त्याच्यासोबत मी तुम्हाला एक PYQ सेशनचं एक फोल्डर ऍड करून देईल. ते प्रत्येक व्हिडिओ त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटाचा असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट असतील, तेवढे बघून घेसाल. चालेल. ते एक रेकॉर्डेड फोल्डर ऍड करेल. ओके. चलो, आता आपण सध्या ए पार्ट वरती फोकस करतोय. ए पार्ट म्हणजे
लसावी मसावी, सिम्प्लिफिकेशन आणि सरासरी, हे 3 पोर्शन आपल्याला पहिले बघायचे आहेत. तर मग पहिलं बघा, जे काही सेशन स्टार्ट करण्याआधी सगळे ऑल लिमिटेशन, जे काही तुम्ही स्वतःला लिमिटेशन लावलेले असतात, हे माझ्याकडून होत नाही, हे होणार नाही, हे फक्त तुम्ही सेल्फ इम्पोज असता, म्हणजे स्वतःनी लावलेले असता. ठीक आहे ना. तर मग तसं करू नका, लिमिटलेस जगा. चलो, पहिला क्वेश्चन बघा, लसावी मसावीचा आहे. लसावी मसावीचा क्वेश्चन जो काही आला पेपरला, जे काही क्वेश्चन येतात ते कसे येतात? दोन संख्यांचा लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, या फॉर्म्युल्यावरती. आता लसावी असतं काय आणि मसावी असतं काय ते जर तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगायचं असेल तर एक छोटंसं एक्झाम्पल घेतो. समजा संख्या आहेत 2 किंवा संख्या 18, 12 आणि समजा आपण 24 घेतलं. यांचा मला लसावी मसावी काढायचं असेल तर लसावी मसावी काढता कसं? बाय मेथड. तुम्ही जे शाळेतलं असं वाला करून काढलं असेल त्यांनी काढू नका. तर मी जे सांगतोय त्यांनी करा. सगळ्या संख्या एका पाड्यातल्या असल्या तर मग त्या पाड्याला फोडायची गरज नाही. 18, 12, 24 सगळ्या कितीच्या पाड्यातल्या आहे? 6च्या. 6 त्रिक 18, 6 दुने 12, 6 चौक 24. म्हणजे सगळ्यांमध्ये 6 6 6 आहे. मी या 6ला फोडणार नाही, लिहून टाकलं. ह्या 3ला तर फोडता येत नाही म्हणून 3ला लिहून टाकलं. ह्या 2ला फोडता येत नाही, 2 लिहून टाकलं. हे 4ला फोडता येतं. 4ला कसं लिहिता येतं रे? 2 गुणिले 2. नीट लक्ष द्या. एक बेसिक वाली गोष्ट सांगतोय लसावी मसावी मधली. लसावी काय असतं आणि मसावी काय असतं? मसावी म्हणजे सगळ्यात सारखं. मसावी म्हणजे सगळ्यात सारखं. सगळ्यात काय सारखं? सगळ्यात म्हणजे ही एक, ही एक, हे एक. तिघांमध्ये काय सारखं आहे? 6. म्हणजे यांचा मसावी असणार 6. आलं? नंतर यांचा लसावी काय असणार? लसावी असतो सगळ्यात जे सारखं असेल ते तर येणार. नंतर दोघात सारखं, हे 2 आणि हे 2. कोणतंही 2 घेतलं तर चालतं, फक्त एका लाईन मधलं एकदा कट करा. हे 2. नंतर उरलेलं काय काय उरलं? 2 आणि 3. 2 आणि 3. ठीक आहे. 6 दुने 12, 12 दुने 24, 24 त्रिक किती? 3 दुने 6, 6 दुने 12, 12 सकून किती? 72. 72 येणार लसावी. ठीक आहे. मसावी येणार 6, लसावी असणार 72. आलं? ठीक आहे. क्वेश्चनला नंतर ट्राय करू. पहिले बघा ही मेथड, हे ऐकून घ्या मी जे सांगतोय ते. आता लसावी असतं काय? लसावी असतं मोठी संख्या किंवा मोठ्या संख्येच्या पटीतली संख्या. यांच्यामध्ये 18, 12 आणि 24 मध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे 24. म्हणजे यांचा लसावी एक तर 24 असणार किंवा 24च्या पटीत असणार. मग 24 लसावी कधी येणार? जेव्हा उरलेल्या संख्येने भाग जाईल. मला सांगा ना, 24ला 12ने भाग जातो पण 18ने जातो का? 18 1 18, 18 36 नाही जात. म्हणून 24 लसावी नसणार. 24च्या पटीतली मोठी संख्या कोणती? 48. मग 18 1 18, 18 36, 18 त्रिक नाही जात, म्हणजे 48 येणार नाही. मग 24 त्रिक किती? 72. 18च्या पाड्यात पण 72 येतात, 12च्या पण येतात, 24च्या पण येतात, म्हणून त्यांचा लसावी असणार 72. लसावी असतं मोठी संख्या किंवा मोठ्या संख्येच्या पटीतली संख्या. कधी? जेव्हा उरलेल्या संख्येने भाग गेला पाहिजे. आलं लक्षात? चला आता पहिल्या क्वेश्चन कडे जाऊ. हे एकदम बेसिक वाला सांगितलं तुम्हाला. इथं 2 संख्यांचा लसावी दिलाय. किती दिलाय लसावी? 450. आणि मसावी दिलाय किती? दिलाय 15. बरोबर. एक संख्या जर 75 असेल, पहिली संख्या 75, दुसरी संख्या किती असणार? x. बस भाग द्या. 15 1 15, 15 5 75, 5 1 5, 5 9 5 90. म्हणजे दुसरी संख्या जी काय असणार ती असणार तुमची 90. आलं? एकदम बेसिक वाला क्वेश्चन. ल गुणिले म बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. चला पुढचा क्वेश्चन बघा. याच्यातला 2 संख्यांचा मसावी व लसावी 6 आणि 72 असेल. 2 संख्यांचे गुणोत्तर 3/4 असेल तर त्या 2 संख्येतील लहान संख्या कोणती? आता नीट लक्ष द्या. याच्यामध्ये कधी कधी काय करता की तुम्हाला रेशो देता आणि तुम्हाला मसावी लसावी दोन्ही गोष्टी देत नाही. मसावी देतील किंवा लसावी देतील. मग अशा टाइमला क्वेश्चनला सोडवायचं कसं? रेशो म्हणजे असतं छोट्यातलं छोटं प्रमाण. म्हणजे पहिली संख्या जी असणार ती 3च्या पटीत काहीतरी असणार 3x. दुसरी संख्या जी काही आहे ती 4च्या पटीत असणार 4x. आता लसावी काढताना किंवा मसावी काढताना आपण त्या संख्येला फोडतो. 3ला फोडता येत नाही, लिहून टाका 3 गुणिले x. 4ला फोडता येतं, 2 दुने किती? 4 गुणिले काय लिहिणार? x. मग मला मसावी पण दिलाय लसावी पण दिलाय, चांगली गोष्ट आहे. एक जरी दिलेला असता, मला मसावी दिलेला असता तर मी इथं मसावीच काढला असता.
इथे जर मला लसावी दिलेला असता मी लसावीच काढला असता. माझ्याकडे ऑप्शन आहे, मसावी काढणं सोपं आहे तर मसावी काढून घेतला असता. मसावी बघा, मसावी म्हणजे दोघात सारखं. दोघात काय सारखं? एक्स. माझा मसावी आला एक्स आणि त्यांचा मसावी 6, म्हणजे एक्सची किंमत किती येणार? 6. एक्सची किंमत 6 आली. मग संख्या शोधणं काही मोठी गोष्ट नाही. लहान संख्या 3 आणि 4 मध्ये लहान कोण आहे? 3. 3x म्हणजे 3 गुणिले 6. सैंत्रिक किती रे? 18. जर मोठी संख्या विचारली असती तर 4 गुणिले x, 4 सक 24. मोठी संख्या विचारली तर ही, लहान संख्या विचारली तर ही. दोन्ही संख्यांची बेरीज विचारता, दोन्ही संख्यांचा फरक विचारतील, दोन्ही संख्यांचा गुणाकार पण विचारतील. सगळ्या गोष्टी इथून फाइंड करता येतात. क्लिअर बाय क्लिअर? बोला, इज इट ओके? स्पीड ओके आहे? जर नाही कळलं कोणती पण गोष्ट, छोट्यातली छोटी असू द्या किंवा मोठ्यातली मोठी असू द्या, बिंदास विचारा की नाही मास्तर आम्ही जे करताय तुम्ही ते कळत नाहीये, असं जर काय असलं तर पटकन विचारून घ्यायचं तेव्हाच्या तेव्हा. ओके डन. क्योंकि फ्लो ऐसा ही रहेगा, मेंटेन ह्याच याने चलणार आपण. चालेल? क्योंकि 15 दिन में अगर कंप्लीट करना है पूरा तर त्याच वेळेने जावं लागणार आपल्याला. चला, आता 3 बेल्स दिल्या. 3 बेल 12, 15, 20 सेकंदांनी वाजतात. जर सुरुवातीला 11 वाजता तीनही बेल एकत्र वाजले असतील तर 11:20 पर्यंत किती वेळा एकत्र वाजतील? परत कधी सोबत येतील हे नोट लिहून घ्या. ठीक आहे? जास्तीत जास्त असं काही भेटलं क्वेश्चन मध्ये तर तुम्हाला लसावी काढावं लागतं. मोठ्यात मोठं माप तर मसावी, हे माहित पाहिजे. ठीक आहे? आता 12, 15 आणि 20 ठीक आहे सेकंदांनी वाजतात. सुरुवातीला 12, 15, 20 परत कधी सोबत वाजतील ह्या तिघांचा लसावी घ्यायचा आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं लसावी काढताना लसावी असते एक तर मोठी संख्या किंवा मोठ्या संख्येच्या पटीतली संख्या. मोठी संख्या 20 आहे, 20 ला 15 ने भाग जात नाही. मग 20 च्या पटीत 40 आहे तर 40 ला पण 15 ने भाग जात नाही ना. 60 येतं, 60 ला 15 ने पण जातो, 12 ने पण जातो. 12 पंचे 60, 15 चौक 60, म्हणजे यांचा लसावी किती येणार? 60. 60 सेकंदांनी वाजेल. आलं? 60 सेकंदांनी वाजेल. 60 सेकंद 11 ते 11:20 या टाइम मध्ये काढायचंय. 11 ते 11:20 म्हणजे किती मिनिटांचा टाइम आहे राजानो? 20 मिनिटांचा टाइम आहे. जर ते 60 सेकंदाला वाजत असेल, 60 सेकंद म्हणजे किती रे? 1 मिनिटाला वाजतील. दर एका मिनिटाला वाजणार आहे घड्याळ. दर एका मिनिटाला तिन्ही सोबत वाजणार आहे. तर मग 20 मिनिटात किती वेळेस वाजणार? 20 वेळेस वाजणार. खतम. 20 वेळेस वाजणार. आलं? 20 वेळेस. 120 नाही, 20 वेळेस. एका मिनिटाला 1 वेळेस तर 60 मिनिटाला किती? प्रत्येक मिनिटाला एकदा. तर 20 मिनिटात किती येणार? 20 वेळेस. जर लसावी काढायचं असेल तर बघा 3 चौक 12, 3 गुणिले 2 गुणिले 2 आलं 5 त्रिक 15. नंतर 5 चौक 20, 5 गुणिले 4 ला कसं लिहिणार? 2 गुणिले 4. लसावी काढायचे सगळ्यात सारखं काही आहे का? नाही. मग दोघात सारखं काय काय? 5. मग नंतर आणखीन काय सारखं? ह्या दोघात 3. नंतर जर ह्या दोघात सारखं बघितलं तर 2 आणि आणखीन हे पण 2. एवढा येणार लसावी. 5 त्रिक 15, 15 दूनी 30, 30 दूनी 60. आलं? म्हणजे 60 सेकंदांनी वाजेल. पण हे जे मिनिटं दिलं होतं 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. क्लिअर बाय क्लिअर? बोला दिवाण्यांनो, बोला जरा पटापट बोला. आता आणखीन एक क्वेश्चन घ्या लगेच. सेम क्वेश्चन घ्या. तो शीट मध्ये नाहीये, इथे लिहून देतो मी. तो इम्पॉर्टंट वाला क्वेश्चन आहे लसावी मसावी मधला सगळ्यात. तो बाजूला लिहितो. तो क्वेश्चन लगेच अटेम्प्ट करा. 4 बेल अनुक्रमे 3 बेल अनुक्रमे किंवा 4 बेल घ्या. 4 बेल अनुक्रमे अर्धा तास, 1 तास, 1.5 तास व पावणे 2 तासांनी सोबत पावणे 2 तासांनी वाजता. जर सकाळी 6 ला सोबत वाजल्या तर
पुन्हा कधी सोबत वाचतील? ठीक आहे, घ्या ऑप्शन घ्या. रात्री 2, दुपारी 2, रात्री 3 आणि दुपारी 3. हा, ह्या क्वेश्चनला अटेम्प्ट करा. अटेम्प्ट करता करता आहे का, एक तुम्हाला आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकसाठी एक PDF टाकली आहे इम्पॉर्टंट क्वेश्चनची टेलिग्रामवरती. ती PDF गो थ्रू करा. ही त्या टेलिग्रामवरती टाकली, एमर्स बाय मंगेशदा. आणि ह्या ज्या PDF आहेत या पण PDF तुम्हाला भेटून जाईल. क्लिअर आहे? सोडवा क्वेश्चन फास्ट. 4 बेल दिलाय, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, पावणे 2 तासांनी वाजता. आज सकाळी 6 ला योग्य वेळ वाजल्या, सोबत वाजल्या, तर परत कधी सोबत वाजतील? सगळ्याच्या सगळ्या बेल. फास्ट अटेम्प्ट करा. जमरा के देखो जरा दिवाण्यांनो, पटपट बघा. जमलं तर फास्ट सांगा, जमतंय. नाही जमलं लगेच सांगा, लगेच क्वेश्चनला बघू, क्योंकि वक्त कम है आपने पास. चला, एवढा टाइम घेत आहे म्हणजे जमत नाही. नीट लक्ष द्या. अर्धा तास मी जर याला 0.5 लिहिलं, 1 तास 1, 1.5 तास आणि 1.75, हे लय क्लिष्ट बनल, अवघड बनल. ठीक आहे ना? आता असं जर कॅल्क्युलेट करत बसलो तर टाइम लागेल पॉइंट मध्ये. ठीक आहे, त्यापेक्षा मी याला अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं, 1 तास म्हणजे 60 मिनिटं, 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं आणि पावणे 2 तास, पावणे 2 म्हणजे 2 तासाला 15 मिनिटं कमी, 2 तासाला 15 मिनिटं, 2 तास म्हणजे 120 मिनिटं. त्याच्यातून 15 गेले तर किती येणार? 105. आता यांचा लसावी काढणं किती सोपं आहे बघा. सगळ्या संख्या कितीच्या पाड्यातल्या? 15च्या. हे 15 दुने किती? 30. सगळीकडे 15 15 ते येणार, जे कॉमन येणार त्याला फोडणार नाही. 15 चोक 60 होतं, 2 दुने 4. नंतर 15 सक 90, 3 दुने 6. नंतर 15 साती 105. आलं? मग लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे सगळ्यात कॉमन काय रे? 15. नंतर दोघात सारखं, तिघात सारखं काय? हे 2 उचला. नंतर उरलेलं 2 3 7, 2 3 7. आलं? 7 त्रिक किती? 21. 15 दुने 30, 30 दुने 60, 60 सैंत्रिक 18, 180 गुणिले किती आहे? 7. 7 1 7 0 0, 7 8 56. नंतर 5 आले, 7 1 7, 7 आणि 5 किती? 12. म्हणजे 1260. 1260 काय आलं? हे मिनिट. ऑप्शन तर तासात आहे, मग हे मिनिटाचं तासात करायचं असेल 1260 ला 60 नी बघणार. 0 0 कटलं, 6 1 6, 6 2 12, 6 1 6. म्हणजे किती तासानंतर वाजणार आहे? 21 तासानंतर. आज सकाळी 6, आज सकाळी 6 ते उद्या सकाळी 6, 24 तास. आपल्याला 21 तास पाहिजे, 3 तास वजा करा. सकाळी 6 मधून 3 तास गेले, 5 4 3 म्हणजे रात्रीचे 3. ऑप्शन नंबर 3, रात्रीचे 3. क्लिअर आहे गोष्ट? पूजा श्याम क्लिअर आहे? बोला जरा फास्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन वरती चला.
या क्वेश्चनला ट्राय करा. मारा ट्राय फास्ट. आता जमलं पाहिजे. मला पॉइंट वाला एक क्वेश्चन पाहिजे होता. चला 24:48 सेकंदांनी बदलत आहेत सगळे दिवे. सर्व तीनही दिवे 9:10 आणि 24 सेकंदांनी बदलले. तर परत कधी बदलणार तिन्ही एकत्रित? मला सांगा. 24 आहे, 48 आहे आणि 72 आहे. 48 आहे का 48? 48 जुने किती होणार? तर सगळ्या संख्या कितीच्या पाड्यातल्या दिसत आहे? 12च्या पाड्यातल्या आहे. 12 दुने 24, नंतर 12 चौक 48, नंतर 12 सकून 72. ठीक आहे ना? आलं. लसावी काढायचं मला. लसावी काय असतो? सगळ्यात कॉमन 12. आणखीन काय कॉमन आहे? हे 2, हे 2. उरलेलं काय काय उरलं? 3 दुने 6. लिहू का डायरेक्ट 6? 12 दुने 24, 24 सक किंवा 6 दुने किती? 12. 12 गुणिले 12 किती येणार? 144. म्हणजे यांचा लसावी येणार 144 आणि 144 काय येणार? सेकंद. कारण की हे सेकंद आहे. 144 सेकंद म्हणजे किती मिनिट आहे? 144 सेकंदाचं मिनिटात करायचं असलं तर 60 आणि 60 120, 2 मिनिटं आणि वरचे किती सेकंद उरले? 24 सेकंद. मग एवढ्या वेळाने वाजणार 2 मिनिटं 9:10 आणि किती? 2 24 सेकंद. 24 आणि 24 किती येणार? 48. 9 आणि हे 10 आणि 2 किती येणार? 12. 9 12 48. 9 12 48. आलं. एक पॉइंट वाला बघून घ्या. ठीक आहे. जर कधी पॉइंट वाला आला क्वेश्चन तर मग कसं करायचं? इकडे बघा. जर समजा 0.019, 0.57 आणि 0.9.5 यांचा तुम्हाला लसावी मसावी काढायचा असेल तर कसा? पहिले तर पॉइंटचा ताण घेऊ नका. पॉइंट मोजताना कसा मोजता रे आपण? उलटा. आणि देताना पण कसा देतो? उलटा. इथं किती संख्यानंतर पॉइंट आहे? 3 संख्यानंतर. इथं किती संख्यानंतर पॉइंट आहे? 2. आणि इथं किती संख्यानंतर पॉइंट आहे? 1. सगळ्यात जास्त संख्या किती पॉइंट नंतर? 3. सगळीकडे पॉइंट नंतर 3 संख्या आणून घ्या. पॉइंट 0.19, 0.570 आणि 9.5 आणि हा पण एक 2 शून्य लावून दिला. पॉइंट नंतर इथं 3 संख्या होत्या. इथं पण 3 आल्या, इथं पण 3 आल्या. आता पॉइंटला गायब करा. पॉइंटला गायब करणार म्हणजे हे बनणार 19. समोरच लिहितो मी त्याच्या. हे बनणार 19, हे बनणार 570 आणि हे किती बनणार? 95, 9500. अरे बनलं का? ताण घेऊ नका. संख्या बनल्या. सगळ्या संख्या 19च्या पाड्यातल्या म्हणजे सगळ्या संख्यामध्ये 19 तर येणारच. 19 त्रिक 57 होतं. 57 गुणिले 57 10 किती होणार? 570. म्हणजे 10ला कसं बोलणार? 5 दुने 10. नंतर 19 5 95 होतं. 95 गुणिले 95, 19 गुणिले 5 म्हणजे 95. 95 गुणिले 100 केलं तर 9500 होणार. 100ला कसं फोडणार? 5 5 25, 25 चौक 100. अरे फोडलं का? सगळं फोडलं. 5 गुणिले 5 25 आणि नंतर हे 2 गुणिले 2. आलं. लसावी काढायचं मला. लसावी काढायचं असेल आणि मसावी काढायचं असेल तर लसावी सगळ्यात सारखं 19. नंतर लसावीमध्ये दोघात सारखं पण येतं. हे 5 हे 5. नंतर आणखीन काय सारखं आहे? हे 2 हे 2. उरलेलं काय काय उरलं? हे 2 हे 5 आणि हे 3. हे 2 हे 5 आणि हे 3. 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60, 6 पंचे 30, 300. 300 गुणिले 19, 19 त्रिक किती? 57. म्हणजे 57 वर किती शून्य? 2 शून्य. आलं.
आता हे लसावी आलं आणि मसावी काय सगळ्यात सारखं, सगळ्यात किती सारखं आहे 19. आता पॉईंट द्यायचा विषय, पॉईंट नंतर किती संख्या होत्या 3, तर 3 संख्यानंतर पॉईंट देऊन टाका. पॉईंट उलटा 1 2 3 0.19 1 2 3 5.700. पॉईंट वाला लक्षात आलं का? सेम मेथड सेम फंड आहे. आलं हे लक्षात? पटकन बोला जरा. पॉईंट वाला लक्षात आलं का? डन. ठीक आहे. आणखी एक, जर कधी अपूर्णांकांचा लसावी मसावी काढायची वेळ आली, कधी कधी एखादा बेसिक वाला क्वेश्चन आला तर येतो पेपरला, त्याच्यामुळे ते पण बघून घ्या, ते पण सुटलं नाही पाहिजे. 35 54 56 63 यांचा मला मसावी काढायचा. समजा अपूर्णांकांचा मसावी लसावी अशा दोन गोष्टी विचारल्या जातात. अपूर्णांकांचा मसावी जर काढायचा असेल तर कसा, आणि अपूर्णांकांचा लसावी काढायचा असेल तर कसा. बघा जरा फॉर्म्युला कसा फॉर्म होतो ते बघून घ्या. जेव्हा पण अपूर्णांकांचा तुम्हाला मसावी काढायचा असेल, मसावी जर दोन गोष्टी आहे, अंश आहे अपूर्णांकाला आणि दुसरी गोष्ट काय राहिलं, छेद. जर अपूर्णांकांचा मसावी काढायचा असेल, मग इथं जर मंगेश आलं तर अंशाचं पण मंगेश येणार, आणि दोनच जण आहे, एक तर मंगेश आहे नाही तर लोंढे माझं नाव, बरोबर. इथं जर अंशाचा म आलं तर छेदाचा ल येणार, दोनच गोष्टी ना. जेव्हा अपूर्णांकांचा लसावी काढायचा असेल तर अंशाचा काय काढणार, ल, आणि छेदाचा काय काढणार, म. इथं ल आलं इथं पण ल येणार. लोंढे आलं वय पहिले, इथं ल असलं तिथं ल घ्यायचं आणि मग जी उरलेली गोष्ट असेल ती खाली द्यायची. इथं अपूर्णांकांचा काय विचारलाय, मसावी. मसावी विचारला म्हणजे अंश बघा, अंश काय काय तुमचे 35 आणि 56, आणि छेद काय तुमचे 54 आणि 63. मग अंशाचा मसावी, यांचा मसावी काढायचा आहे, अंशाचा मसावी आणि छेदाचा काय काढणार, लसावी. मग यांचा मसावी मला सांगा ना, हे 7 5 35, नंतर हे किती येणार, 7 5 35, 7 8 56, 8ला फोडून फायदाच नाही. मसावी म्हणजे दोघात सारखं काय रे 7, आणि छेदांचा मसावी यांचा लसावी काढायचा आहे, 9 सक 54 आणि 9 7 63. आलं. मग लसावी म्हणजे दोघात सारखं 9, नंतर उरलेलं 3 2 6 आणि 7, 9 9 सक 54 54 गुणिले 7, 7 चोक 28, 7 2, 7 5 35 2 37, 378. म्हणजे जेव्हा यांचा मसावी विचारला असेल, अंशाचा मसावी किती 7 आणि छेदाचा लसावी किती 378, हे आलं उत्तर. आलं. भाग जात असेल तर देऊन टाकलास. कळलं कर, हे क्लिअर आहे का? बोला पटकन बोला जरा. बोला इथपर्यंत गोष्टी क्लिअर. 7/378. व्हेरी गुड, जबरदस्त. ठीक आहे. असं जर एखादा बेसिक वाला क्वेश्चन आला TCS IBPS मध्येच, एखादा असा बेसिक वाला क्वेश्चन विचारून टाका. ठीक आहे. फॉर्म्युला बघून घ्या कसा बनवलाय. इथं मग आलं तर अंशाचा मग खाली ल. ठीक आहे. इथं जर ल विचारला, अपूर्णांकांचा लसावी विचारला, तर वरती अंशाचा लसावी आणि छेदाचा काय येणार, मसावी. खतम, फिनिश. चलो ऐसी आगे बढ़ते, इसको सॉल्व करते. 69 मीटर, 115 मीटर, 161 मीटर लांबी असलेले 3 पाईपाचे तुकडे आहेत. त्यांच्यापासून समान लांबी असलेले जास्तीत जास्त लांबीचे तुकडे करायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटरचा असावा? प्रत्येक तुकडा किती मीटरचा असावा? पटकन ट्राय मारायच्या क्वेश्चनला, मग सांगतो सोल्युशन लगेच. मारा ट्राय पटकन. जास्तीत जास्त आलं तर काय करतो आपण, काय फाइंड करणार, मसावी. 69
115 आणि 161. तुम्हाला नेहमी सांगतो मी 13, 17, 19, 23, 27, 29 निदान एवढे पाढे तरी पाठ करा, कारण की हे पाढे कोणत्याच बाकीच्या पाड्यामध्ये येणार नाही, गडूळवाले पाढे पाठ झाले पाहिजे. यांचा मसावी 23 त्रिक 69, 23 5 115 आणि 23 7 161. तर मसावी काढायचं, जास्तीत जास्त सांगितलं तर मसावी. मग किती येणार आहे? 23. संपलं. 23 मीटर आलं. चला पुढे चला. पुढचा क्वेश्चन 3 मीटर, 5 मीटर 10 सेंटीमीटर आणि 12 मीटर 90 सेंटीमीटर असलेले लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोजपट्टी किती लांबीची असायला हवी? जास्तीत जास्त आलं तर काय काढणार आहे? मसावी. आत्ताच काढलं आपण. हे 3 मीटर आहे, याला सेंटीमीटर मध्ये केलं तर किती येणार? 300. 5 आणि 10 म्हणजे 510 सेंटीमीटर आणि हे किती येणार? 1290 मीटर सेंटीमीटर. कारण की सगळीकडे कोणते पण कॅल्क्युलेशन करताना युनिट सेम पाहिजे. इथं मीटर होतं, इथं मीटर आणि सेंटीमीटर होतं, इथं पण मीटर आणि सेंटीमीटर होतं, म्हणून मी कन्वर्ट केलं. कशात कन्वर्ट केलं? सेंटीमीटर मध्ये. चला 3 10 30 आणि 30 10 300 असं फोडलेलं. नंतर 17 त्रिक 51, 51 गुणिले 10 510. नंतर आता ह्याला 3 ने भाग जातो 1290. 129 सपोज. 3 1 3, 3 चौक 12. नंतर 3 त्रिक 9, 43 गुणिले 10 जर केलं तर 1290 भेटणार. मग 43 तर कोणत्या पाड्यातली संख्या आहे का रे? नाही. मग याला 3 5 गुणिले 10, सगळीकडे 10 10 आहे, सगळीकडे 10 10 आहे. मग ह्या 10ला फोडायची गरज नाही, पण ह्या 10ला फोडावं लागणार. 5 दुने किती? 10 आणि 10 त्रिक किती? 30. नंतर ह्या 3ला फोडता येत नाही, 10ला फोडता येतं, 10ला फोडलेलं नाही, आणि हे 17ला पण फोडता येत नाही. नंतर 43ला फोडता येत नाही. मला काढायचं मसावी. मसावी म्हणजे सगळ्यात सारखं. सगळ्यात काय सारखं आहे? 43. 3 चौक 12, 3 त्रिक 9. आलं का रे हे? काही चुकलंय का रे? बघा बरं परत एकदा. बघा जरा. 3 मीटर म्हणजे 300, 510 आणि 1290. हे तर बरोबर आहे. ठीक आहे. 3 गुणिले 100, 17 त्रिक 51 गुणिले 10. नंतर हे असं आहे, याला 3 ने भाग दिला. 3 1 3, 3 चौक 12. नंतर 3 त्रिक 9 आणि म्हणजे 43 गुणिले 3 गुणिले 10. हो, हे 3 राहिलं होतं. ठीक आहे. मग येतं काय येणार? मला सांगा ना. 10 सगळीकडे निघतंय. 10 10 10. या 100 मधले 10 कटले. 10 10 100 होतं. 10ला कसं फोडणार? 5 गुणिले 10 आणि 10 त्रिक 30. 30 10 300. नंतर या 10ला नाही फोडलं. 17 आणि 3 फोडताच येत नाही, लिहून टाका. नंतर या इथं ह्या 43ला पण फोडता येत नाही, या 3ला पण फोडता येत नाही. आलं. सगळ्यात मसावी काढायचं आहे. सगळ्यात कॉमन काय येणार आहे? 10. आणि आणखीन काय कॉमन आहे? 3. 10 त्रिक किती रे? 30. संपलं. म्हणजे यांचा मसावी किती येणार? 30 सेंटीमीटर येणार. आपलं हे 3 लिहायचं राहिलं होतं. आलं हे लक्षात? जास्तीत जास्त आलं, मोठ्यात मोठं आलं म्हणजे मसावी, लहानात लहान आलं म्हणजे लसावी. क्लिअर ही गोष्ट? डन आहे. सांगा जरा पटकन सांगा. लसावी मसावी मधले क्वेश्चन क्लिअर आहेत? ओके डन. चलो आगे चलो. आता पहिला बीट आपण संपवला. ए बीट मधले जे 3 बीट होते, पहिले आपण बघणार आहे एलसीएम एचसीएफ, दुसरा आपण बघणार आहे सिम्प्लिफिकेशन. आता इथून पुढे सिम्प्लिफिकेशन, सरलीकरण.
सिम्प्लिफिकेशनवर दर पेपरला एक क्वेश्चन आहेच, ठीक आहे. मग सिम्प्लिफिकेशन बघू आणि सिम्प्लिफिकेशन झालं की मग ॲव्हरेज वरती जाऊ, ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. एकदा सगळ्यांनी थंब दाखवा म्हणजे मला कळेल की तुम्ही आहात, तुम्ही जागी असल्याचं प्रमाण द्या मला एकदा. 13 पूजा थांब जरा 2 मिनिट थांबा. हां, तुम्ही चालू करू शकता, सोडू शकता. ओके, डन. चला जरा एक ज्यांना बेसिक माहीत नसेल त्यांनी बेसिक बघा. बोर्डमासचा रूल काय, मी टॉपिक स्टार्ट झाला नवीन की तिथे रूल लिहित जाईल. सिम्प्लिफिकेशन सोडवण्यासाठी काही नियम आहेत. तर नियम काय सांगतो, तर नियम सांगतो पंचबाहू कंचतत्वे, ते ऐकलं असेल तुम्ही बोर्डमास. तर पहिले काय सोडवा म्हणतो, ब्रॅकेट, नंतर म्हणजेच त्याला म्हणता कंस, पुढे ऑफ, ऑफ म्हणजे चेच्या जे काय असणार ते, त्यानंतर डी, डी म्हणजे काय असतं, डिव्हिजन, भागाकार, ठीक आहे. नंतर यम, मल्टिप्लिकेशन, गुणाकार, नंतर ए असतं ॲडिशन, आणि सबट्रॅक्शन. हे कधीही करा, काय अडचण नाही. ॲडिशन सबट्रॅक्शन कधी करा. पहिले कंस सोडणार, नंतर ऑफ चेच्या जे काही, नंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर गुणाकार भागाकार. आलं. तर हा वे असतो त्याला सोडवायचा. आता एक लक्षात ठेवा, कधी पण जेव्हा लगातार भागाकार चिन्ह येईल सगळ्यात गॅमल मोठा तिथेच असणार, ठीक आहे. तर तुम्हाला जर असं आलं -261 भागिले मायनस हे 29 भागिले 9 गुणिले -9 प्लस 49 भागिले -7, ह्या क्वेश्चनला अटेम्प्ट करा. इफ हे क्वेश्चनचं उत्तर जर बरोबर आलं तुमचं, तर तुम्हाला बोर्डमासचे रूल व्यवस्थित माहिती आहे. जर चुकलं तर तुमचं चुकेल. हा क्वेश्चन एकदा पटकन सगळ्यांनी अटेम्प्ट करायचा आहे, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या लेवलपर्यंत न्यायचं आहे. -261 वाला क्वेश्चन सोडवा, हा खाली जो लिहिलाय, पटकन ट्राय करायचा फास्टमध्ये. पटकन बघणार सगळेजण. बघा जरा फास्ट बघा. जम रहा क्या नहीं जम रहा. पूजा, सुलोचना, श्रद्धा, रामेश्वर, DRX, प्रशांत, विनोद, गीता, मीनाक्षी, सगळेजण पटपट बघा. 2 ओके, बर, व्हेरी गुड पूजा. आता अशा क्वेश्चन मध्ये गॅम्बल होतो, म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण लगातार भागाकाराचे चिन्ह येतील तर आपल्याला भागाकार येत नसतो. मग आपण तिथे करत असतो व्यस्त. आपण तिथं व्यस्त करतो, हे रफ करतो. आता तिथं व्यस्त करतो म्हणजे नेमकं करतो काय राजांनो, तर म्हणजे 3/4 असेल, याचा व्यस्त केला. व्यस्त केला म्हणजे उलट केलं. मग तुम्ही काय करणार, त्याला 4/3 लिहिणार, ठीक आहे. जिथं पण भागाकार चिन्ह असेल, जर मला -261 इथं भागाकार चिन्ह बघा, गुणिले लिहिलं. आता 2चा व्यस्त किती, 2च्या भागाकारात काही म्हणजे 1 असणार, 1/2. तसं 29च्या भागाकारात काही नाही म्हणजे 1 असणार, 1/29 गुणिले हे 9 आहे, 9चा व्यस्त काय होणार, 1/9 गुणिले हे तर गुणाकार, इथं बळजबरी भागाकार दिला, -9 प्लस 49 भागिले -7. भागिलेचं इथं जर गुणिले केलं तर -1/7 आलं. तर 29 1 29, 29 9 261 हे -9, हे 9 कटलं, इथं मायनस का होणार, प्लस 9 1 9 म्हणजे +9,
कारण की हे मायनस आणि हे मायनस, मायनस मायनस का होतं प्लस. आता 7 एक 7, 7 7 किती 49. आपल्याला वाटलं 7 लिहा, पण हे मायनस राहील. ह्या मायनसमुळं हे प्लस मायनस का होतं मायनस. 9 मधून 7 गेले किती येणार 2. फिनिश. असं त्याचं उत्तर येतं. आलं. चिन्हाला सोबत खेळता आलं पाहिजे, असं खेळता येईल. क्लिअर आहे. ठीक आहे. चला, ही कन्सेप्ट क्लिअर आहे म्हणजे जबरदस्त, काय अडचण नाही. ठीक आहे. अप्रॉक्सिमेशन वाले क्वेश्चन येत आहे. त्या अप्रॉक्सिमेशन वाल्या क्वेश्चन पर्यंत जाऊ. पहिले एक बेसिक रूल बघून घ्या. ज्यांचं नसेल त्यांनी बघा. 5 + 4 किती होतं रे 9. 5 - 4 किती रे 1. नंतर मला सांगा का बरं दोन्ही संख्यांचं चिन्ह याच्या आधी काही चिन्ह म्हणजे प्लस, याचं दोन्ही संख्यांचं चिन्ह जर सारखं असलं तर बेरीज होती आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. हे बघा -5 - 4 दोघांचं चिन्ह सारखं आहे म्हणजे -9. बेरीजच होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला येणार. जर हे -5 असलं आणि +4 असलं, चिन्हांची टक्कर झाली, एकाचं चिन्ह प्लस एकाचं चिन्ह मायनस आहे तर वजाबाकी होणार. 5 मधून 4 गेले 1 आणि मोठ्या संख्येत चिन्ह येणार -1. हा एकदम बेसिक वाला रूल, प्लस मायनस वाला. ठीक आहे. जर हा आलं इथे बघा मायनस मायनस आहे, मायनस मायनस का होणार. पहिले कंस सोडवताना हा कंस सोडणार, ह्याच्यामध्ये हा कंस आहे, हा कंस आहे. 4 आणि 3 किती रे 7. कसे 7 -7 आणि हे 5. 5 मधून 7 गेले, मोठ्या संख्येत चिन्ह -2. मायनस मायनस का होणार हे प्लस. 6 आणि 2 किती होणार आहे 8 म्हणजे हे 5 - 8 आलं. नंतर हे 10. 5 मधून 8 गेले किती येणार -3. आता हे बाहेर येताना मायनस मायनस का होणार प्लस. 10 + 3 किती रे 13. हा बेसिक वाला क्वेश्चन होता. याच्यामध्ये तुमचं मायनस प्लस क्लिअर होईल. क्लिअर आहे. मायनस प्लस सगळ्यांचं क्लिअर झालं का बोला, पटपट बोला. तुम्हारी कमेंट फास्ट आनी चाहिए. क्लिअर. मायनस प्लसचा सगळ्यांना डाऊट क्लिअर झाला, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. कमेंट फास्ट फास्ट द्या म्हणजे आपल्याला तेवढं फास्ट बघता येईल, क्योंकि बहुत दूर जाना है, बहुत लंबा सफर तय करना है. तर आणि सोबत घेऊन चालायचं आहे. जर मला एकट्यालाच करायचं असतं सोबत गेलं असतं, तुम्हाला सोबत घेऊन चालणार आहे. तर सोबत कधी चालता येईल जेव्हा तुम्ही फास्ट रिस्पॉन्स देणार तेव्हा. चल, असे क्वेश्चन जास्त येतात अप्रॉक्सिमेशन वाले. 24.1. आता बघा ना 24.1 आहे. सो हे 24च्या आसपास आहे. 24 हे 64.1 आहे, 64च्या आसपास आहे. भागिले 8.01. भागाकाराचा गुणाकार केलं तर 1/8 काय बनणार आहे 8 प्लस 49.8 आहे. 49.8 म्हणजे 50च्या आसपास आहे. 50 लिहून घेतलं. 8 1 8 8 8 64. 24 8 किती 8 चौक 32, 7 4 3, 8 2 16 आणि 3 19. 192 प्लस 50. 192 आणि 50 250 200 250 झालं असतं. त्याच्यातून 8 वजा करा 242. 242. दिस विल बी द आन्सर. आलं. क्लियर. 242. चलो नेक्स्ट के ऊपर भागो. 64.1. 64.5च्या पुढे असतं तर 65 घेतलं असतं. ठीक आहे. आता इथे बघा 36.02. जर याचा खरंच वर्ग काढत बसलो तर दिवस जायचा भाऊ. मग 36.2 म्हणजे 6. 36 6 नंतर 19.9 आहे म्हणजे 20 प्लस 16.02 आहे म्हणजे 16 भागिले 2 आणि 34.03 म्हणजे 34. बे 1 बे बे 8 16 6 12 120 प्लस हे 8 आणि मायनस 34. 128 मधून 34 गेले. बघा ना 28 वरचे कटले तर वरचे किती उरले 6 म्हणजे 100 मधून 6 गेले तर किती 94. आलं. क्लिअर आहे गोष्टी. चालतंय. हा आता इथून पुढचा जो काही पार्ट असेल ठीक आहे, सिम्प्लिफिकेशनचा राहिलेला पार्ट आणि ॲव्हरेज. उद्या सिम्प्लिफिकेशन राहिलेलं प्लस ॲव्हरेज हे उद्याच्या सेशनमध्ये कंप्लीट होईल. म्हणजे उद्या किंवा परवाच्या स्टार्टिंगमध्ये तुमचा ए पार्ट पूर्णपणे संपलेला असेल. मग बी आणि सी वरती फोकस करू, जे मोठे पार्ट आहेत ते. क्लिअर गोष्टी बोला, जरा फास्ट बोला, कमेंट करा जरा पटकन. ठीक आहे. इज इट ओके.
एवढ्या स्पीडने जर गेलो मी तर ओके आहे का? हो, येस, टुडे ऑनवर्ड्स डेली असेल. ठीक आहे. आणि तुम्हाला जे लेक्चर कंटेंट मध्ये टाकून देईल PYQ वाले, तेवढे PYQ वाले लेक्चर्स बघा. खूप मोठे मोठे नाही आहे, छोटे छोटे लेक्चर्स आहेत. यस, ही स्पीड असली तरच क्लिअर होईल, ते पटकन होईल. पूर्ण ABC तिन्ही पिलर कंप्लीट करू आपण, ताना घेऊ. एग्जाम मध्ये खूप भारी फायदा होईल याचा. और अपन आगे जाएंगे तो ऐसे ऐसे क्वेश्चन करेंगे. हाँ, ठीक आहे. जर एखाद्याचं बेसिक कंप्लीट नसेल तर त्याला सांगा, त्याला आणखीन एक ऑप्शन देऊन टाकेल मी, काहीतरी दुसरा. काही तुमचे पॉइंट्स असेल, काही डाऊट्स असतील कोणत्या क्वेश्चनचे, तर तुम्ही यावरती व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. चला, आजच्या सेशनला इथेच पूर्ण विराम देऊया आणि परत एकदा भेटूया उद्याच्या अशा एका नवीन सेशनमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद ऑल.